तर आज अशा पद्धतीनं तुम्ही कसं टेक्स्ट लिहू शकता किंवा PGMI साठी जर तुम्ही थंबनेल बनवणार असाल तर तुम्ही अशा पद्धतीने कसं टेक्स्ट इफेक्ट बनवू शकता, असा आउटर ग्लो किंवा म्हणा असं बॉर्डर कसं देऊ शकता, डबल बॉर्डर कसं देऊ शकता, फॉन्ट कुठले यूज केले आहेत, कसं आपण टेक्स्टला अरेंज करायचं. तर मी ह्या व्हिडिओमध्ये नुसतं टेक्स्टबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. छोटासा व्हिडिओ राहणार आहे आणि डिस्क्रिप्शन चेक करा, कारण तुम्हाला ह्या PhDची लिंक तुम्हाला देणार आहे, गुगल ड्राईव्हची लिंक देणार आहे. तर सगळ्या लेअर मी ऑफ केलो आहे आणि आता एक एक लेअरला तुम्हाला मी उघडून दाखवतो कसं काय काय इफेक्ट मारल्यात. आणि तुम्ही पण लेक्स येऊन बघा, कारण तुम्हाला पण ज्यावेळेला तुम्ही बनवाल ना त्यावेळेला तुम्हाला समजेल की एकदा तुम्हाला प्रोसेस कळाली, बेसिक गोष्टी जर तुम्हाला आधी कळाल्या तर तुम्हाला बनवताना सारखं सारखं व्हिडिओ पण करायची गरज पडणार नाही. तर बघा, सगळ्यात आधी सॉलिड कलर घेतलो मी. आता तुम्ही कोणता पण कलर घेऊ शकता. तुमच्या जे थंबनेलला तुमचे कलर म्हणजे तुमची जी थीम आहे, तुम्ही ज्या थीमवरती थंबनेल बनवणार आहे त्यावरती तुम्ही कलर घेऊ शकता. तर या व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला मी टेक्स्ट इफेक्ट बनवायला शिकवणार आहे, हे कसं बनवू शकता. तर ह्यावरती व्हिडिओ येणार आहे. त्यासाठी मी सॉलिड कलरमध्ये हा कलर घेतलेला. तर टेक्स्ट घेतलेलं इथं लिहिलं मी. आता फॉन्ट कुठला आहे बघा, कॅरेक्टरमध्ये तुम्ही बघा इथं माऊस कर्सरपाशी जे BGMI नाव लिहिलं आहे ते वेनगार्ड फॉन्ट आहे. रेग्युलर म्हणजे फक्त रेग्युलरच आहे, तर रेग्युलर आणि इटॅलिकमध्ये येते फॉन्ट. साईज बघा आपण एवढी ठेवली आहे, तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवू शकता. तर फक्त लाईव्हला आपण ऑरेंज कलर ठेवला आहे. आणि ज्या वरचा ग्लो कसं द्यायचा तुम्हाला सांगतो. तर हे झालं BGMI लाईव्हचं. आणि खाली टॉप 10 आपण लिहिलं ती फॉन्ट कुठला आहे, पण फॉन्ट खतरनाक दिसतो. फॉन्ट आहे पॉपिन्स. या फॉन्टला जास्त लोक यूज करत नाहीत, आता दुसरे म्हणजे अल्टरनेटिव्ह यूज करतात. पण हे पण फॉन्ट खतरनाक आहे, जर आपल्याला यूज करता आला तर शेवट दिसते फॉन्ट बी. पॉपिंटला एक्स्ट्रा बोल्ट ठेवले आपण. तर ही जो वरचा ग्लो आहे ती इथनं आला आहे बघा. आता म्हणजे सिम्पल टेक्स्ट कसं दिसते. तर काय करायचं, एक एम्प्टी लेअर घ्यायचं. असं एम्प्टी लेअर घ्यायचं. आता एक क्लिप इन मास्क झाला, तुम्ही क्लिप इन मास्क करू शकता, अल्ट दाबून पण करू शकता. आणि इथं बघा राईट क्लिक करून क्रिएट क्लिप इन मास्क पण करू शकता. क्रिएट इथं क्लिप इन मास्क ऑप्शन आहे, तर तुम्हाला क्रिएट क्लिप इन मास्क म्हणून येते, तसं पण करू शकता. तर काय करायचं, आपण व्हाईट कलरचा ब्रश घ्यायचं आणि इथनं असं मारत जायचं. कसं येतोय बघा. आता मी काय इश्यू काय इथं ओव्हरले करायचं, त्याला ब्लेंडिंग ऑप्शनला यायचं आणि ओव्हरले करायचं आणि असं मारू शकता. खतरनाक आपलं टेक्स्ट इफेक्ट बसतो इथं. तर अशा पद्धतीने मी याला मारलो. आता हे छोट्या छोट्या गोष्टी जर केला आणि तुमचे टेक्स्ट एकदम उठून दिसतात. ठीक आहे, मग ह्या लेअरची अनेक कॉपी घेतलो आणि त्याला काय केलो मी, कन्वर्ट टू स्मार्ट अपडेट केलो. आणि त्या लेअरला आपण सगळे इफेक्ट मारल्यात. म्हणजे कसं काय काय मारलेत बघा. पहिला आपण इनर ग्लो मारलाय, ओव्हरले ब्लेंडिंग मोड ओव्हरले ठेवलाय, साईज 32 ठेवल्या. परत ड्रॉप शॅडोला आपण बघा नॉर्मल ब्लेंडिंग मोड ठेवलाय, कलर तोच बॅकग्राऊंडचा उचलून ठेवलाय. आणि दुसऱ्यामध्ये बघा, दुसऱ्या अनेकदा इथं प्लसच्या आयकनला क्लिक केला आणि ह्या लेअरची डुप्लिकेट लेअर तयार होत्या. तर दुसऱ्या ड्रॉप शॅडोला आपण ब्लेंडिंग मोड नॉर्मल ठेवला, येलो कलर ठेवलाय आणि स्प्रेडला जे 100% ठेवले आणि साईज आपण ही जी 30 ठेवल्या. एवढे सिम्पल केले आपण, बाकी सुद्धा काय केलं नाही. फक्त आपण काय करायचं, जे टेक्स्ट लिहितो त्याला दोन्ही नीट सिलेक्ट करायचं आणि ग्रुपमध्ये ॲड करायचं आणि कॉपी घ्यायचं आणि त्याला स्मार्ट अपडेट करायचं, म्हणजे आपल्याला ही सिंगल लेअर मिळत्या. तर ज्या वेळेला आपण इफेक्ट मारतो ना, तो इकडे बघा इथं सगळीकडे असा कलर बसला. तर हे कसं दिसाल, तर ह्या कलरला काढायचं कसं, आपण इथं लासो टूलमध्ये जायचं आणि बघा इथं सगळे सिलेक्ट करायचं. एवढा तर मी कसं पण करलोय, तुम्ही व्यवस्थित करा. शिफ्ट दाबून सिलेक्ट करायचं म्हणजे मल्टिपल सिलेक्ट होते. आता असं असं करायचं आपण. आता समजा मी केलोय आणि काय करायचं, एक एम्प्टी लेअर घ्यायचं, ब्रश सिलेक्ट करायचं आणि बघा ह्यो कलर घेतलाय आपण आणि असं मारून सोडायचं. खतरनाक सगळं गेलं आपलं ते. आता आपण डिसिलेक्ट करतो त्याला आणि लेअर डिलीट करतो आणि एकदम व्यवस्थित मारला आणि असं टेक्स्ट इफेक्ट आपला असं दिसतोय खतरनाक मध्ये, एकदम खतरनाक शेवटच दिसतोय. नंतर ना दुसऱ्यांदा काय केलं मी, ह्या दोन लेअरला सिलेक्ट करून अनेकदा कॉपी घेतलो आणि याला हेनासने स्मार्ट ऑब्जेक्ट केलो. स्मार्ट ऑब्जेक्ट करायचं कारण काय, हेनासने मला बाहेर एक स्ट्रोक द्यायचा होता अशा पद्धतीने. तर स्मार्ट ऑब्जेक्ट केल्याशिवाय येत नाही, कारण दोन्ही लेअरला मर्ज केल्याशिवाय इफेक्ट बसत नाही. तर त्याला अभिषेकच करायचा आहे, स्ट्रोक आहे. तर काय करायचं, आपण पहिल्यांदा एक एम्प्टी लेअर घेऊया आपण आणि ह्या जे आपल्या टेक्स्ट लेअरला जे आपण स्मार्ट ऑब्जेक्ट केलं त्याला काय करायचं, सिलेक्ट पिक्सेल करायचं. सिलेक्ट पिक्सेल कंट्रोल दाबून जर आपण एकदा क्लिक केलं तर सिलेक्ट पिक्सेल होत्यात. वरती सिलेक्टमध्ये जायचं, मॉडिफायमध्ये जायचं, एक्सपांडमध्ये जायचं आणि तो बघा एक्सपॅन्ड बाय 20 म्हणजे तुमच्या टेक्स्ट हिशोबाने तुम्ही याचा अमाऊंट टाकायचं पिक्सेल आणि तो ओके मारून सोडायचं.
म्हणजे एवढी जागा आपली सिलेक्ट झाल्या. आता त्याला काय करायचं, आपण एम्प्टी लेअरमध्ये जायचं. हे आपण आता एम्प्टी लेअर घेतल्या. एडिटमध्ये जायचं, स्ट्रोकमध्ये जायचं आणि तुमच्या हिशोबानं कुठला पण तुम्हाला सेंटरला द्यायचा आहे, आउटसाईडला द्यायचा, कुठला पण जायचा. आता आपण इथं देऊया रेड कलरचा स्ट्रोक आणि ओके करायचं. रेड कलरचा स्ट्रोक इथं आला. तर तुम्हाला दाखवण्यासाठी मी केलं होतं कंट्रोल डीनं डिसिलेक्ट करूया. तर अशा पद्धतीनं आपण एक टेक्स्ट इफेक्ट बनवू शकतो BGMI साठी. आणि या थंबनेलला तुम्ही जर बनवला चांगल्या पद्धतीने तर 500च्या वरती तुम्ही चार्ज करू शकता निवांत. आणि इथं बघा आपण असा थोडासा ग्लो दिला याला. हे पण देणं सोपंच आहे. एम्प्टी लेअर घ्यायचं त्यावर आणि ब्रश सिलेक्ट करायचं आणि जिथे जिथे तुम्हाला ग्लो पाहिजे तिथं मारायचं. म्हणजे शेवट दिसतो इथं व्हाईट टेक्स्टला व्हाईट ग्लो दिला आहे. अशा पद्धतीनं आपला हा BGMI चा टेक्स्ट इफेक्ट बनवून झाला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा.